तर नमस्कार ताई बाई अक्का तात्या मामा काका. महाराष्ट्राच्या राजकारणात मनोज जरांगे सध्या केंद्रस्थानी आहेत. प्रत्यक्ष राजकारणात नसून देखील या माणसाची सध्या राजकारणामध्ये वेगळीच चर्चा सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी हा माणूस प्राणाची बाजी लावतोय. काल परवाचीच गोष्ट आहे. या माणसानं आंतरवाली सराटीपासून थेट मुंबई गाठण्याचं ठरवलं होतं आणि त्यानंतरच अशा काही घडामोडी घडल्या आहेत ज्या सत्ताधारी फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी जरांगे पाटलांना थेट इशारा दिलाय. तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करा, अन्यथा आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल, पोलिसांना कारवाई करावी लागेल असा थेट इशाराच या सत्ताधाऱ्यांनी दिलाय. एक काळ असा होता की सत्ताधारी, विरोधक आणि मराठा समाज हे सगळे काही मनोज जरांगेंच्या पाठीमागे होते. पण आज घडीला सत्ताधाऱ्यांनी जरांगे पाटलांविरोधात कडक भूमिका घेण्याचं ठरवलंय. तर मनोज जरांगेंचं नेमकं कुठं चुकलंय, या दरम्यानच्या काळामध्ये नेमक्या काय घडामोडी झाल्यात, हे सगळं काही आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत. त्याचबरोबर मनोज जरांगेंच्या अशा चुका ज्यामुळं फडणवीस, शिंदे आणि अजित पवार एकदम कडक भूमिकेत आलेले आहेत आणि त्याचबरोबर मनोज जरांगेंचं जे काही आंदोलन आहे त्याला गालबोट का लागलंय, हे सगळं काही या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत. त्याआधी आपण थोडीशी पार्श्वभूमी जाणून घेऊ. मनोज जरांगे हे जे नाव आहे ते महाराष्ट्रच नाही तर भारतभरामध्ये चर्चेत कधी आलं तर आंतरवाली सराटीमध्ये ज्या घटना घडल्या त्याच्यानंतर मनोज जरांगे सगळ्यांना माहीत झाले. तेव्हापासून जरांगे हे असं नाव आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज पाठीमागं उभं राहिलेला आहे. मनोज जरांगे जेव्हापासून मराठ्यांच्या नेतृत्वाच्या भूमिकेमध्ये आलेले आहेत तेव्हापासून जरांगे जे बोलतील तीच पूर्व दिशा, असं काही एकंदरीत चित्र निर्माण झालेलं आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून थोड्याफार गोष्टी बदललेल्या आहेत. जरांगे पाटलांच्या आंदोलनाबाबत अजिबात शंका नाही. त्यांचं जे आंदोलन आहे ते अतिशय प्रामाणिक आहे, तळमळीचं आंदोलन आहे. पण गेल्या काही दिवसामध्ये जरांगे पाटलांनी थोड्याफार चुका केल्यात ज्यामुळेच त्यांच्या आंदोलनाला आज गालबोट लागलेलं आहे. फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा मग अजित पवार असतील, त्यांनी पहिल्यांदाच जरांगे पाटलांना थेट इशारा दिलेला आहे की तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करा, तुम्ही कुणालाही शिवराळ भाषा वापरू नका, अधिकाऱ्यांना सौम्य भाषेत बोला, असं सगळं काही जे काही ते सत्ताधाऱ्यांनी जरांगे पाटलांना सांगितलेले. गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगेंवरती गंभीर स्वरूपाचे आरोप झाले आहेत. त्यातला पहिला आरोप असा आहे की जरांगे पाटलांनी काही लोकांसोबत गुप्त बैठका केल्यात. त्याचबरोबर दुसरा आरोप तो फार महत्वाचा आहे, तो म्हणजे जरांगे पाटलांना शरद पवार रसद पुरवतात. शरद पवार यांच्या पुरस्कृतच जरांगे पाटलांचं आंदोलन आहे. या दोनच आरोपांमुळे, असेही भरपूर सारे आरोप आहेत पण प्रामुख्यानं या दोन आरोपांमुळे जरांगे पाटलांच्या आंदोलनावरती वेगवेगळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत आणि त्याच कारणामुळं कदाचित जरांगे पाटलांचे जे आंदोलन आहे ते सध्या थोडंफार डळमळीत झालेलं दिसतंय. आता हे आरोप झाल्यानंतर जरांगे पाटील काही स्वस्थ बसणार नव्हते. त्यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली आणि देवेंद्र फडणवीसांवरती गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत. मला सलाईनच्या माध्यमातून विष दिलं जातंय, त्याचबरोबर मला एन्काउंटर करून मारून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि याबरोबरच जर ह्या दोन्ही गोष्टी जमल्या नाही तर मनोज जरांगेंना संपवण्याचं कटकारस्थान फडणवीसांकडनं केलं जातंय, असं गंभीर जे काही आरोप आहेत ते मनोज जरांगेंनी केलेले आहेत. आणि हे आरोप केल्यानंतर मनोज जरांगे आंतरवाली सराटीपासून थेट मुंबईला पायी जायला निघाले होते. पण झालं असं की मराठा आंदोलकांनी त्यांना कारमध्ये बसवलं आणि मध्येच कुठेतरी ते थांबले आणि परत आता ते आंतरवाली सराटीकडे यायला निघाले. तर या सगळ्या एकंदरीत घटना घडलेल्या होत्या आणि या सगळ्या घटना घडल्यामुळेच त्यांनी, म्हणजे जेव्हा मनोज जरांगे कारमध्ये बसलेले होते तेव्हा जरांगेंनी भरपूर सारे विधानं केली आहेत आणि त्याच्यानंतरच देवेंद्र फडणवीस असतील किंवा मग सत्ताधारी असतील त्यांनी जरांगेंच्या विरोधामध्ये थोडीशी कठोर भूमिका घेतलेली आहे. मराठा आंदोलनासंदर्भात सरकारची आतापर्यंत सकारात्मक भूमिका राहिलेली आहे, किंबहुना त्यांनी तसं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सत्ताधाऱ्यांनी मराठ्यांना 10% आरक्षण दिले पण जरांगे पाटलांनी हे आरक्षण स्वीकारलेलं नाहीये. आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण हवंय असं जरांगे पाटलांची भूमिका आहे आणि त्याच कारणामुळे ते सध्या उपोषणाला बसलेले आहेत. आज 16वा किंवा 17वा दिवस आहे, त्यांनी अन्न पाणी खाल्लेलं नाहीये आणि याच कारणामुळे म्हणजे जरांगे आपल्या भूमिकेवरनं ढळत नाहीयेत, आपली भूमिका मागे घेत नाहीत. याच कारणामुळं कदाचित जरांगे पाटलांवरती वेगवेगळे आरोप झालेले असावेत. तसा दावा मराठा आंदोलक किंवा मग जरांगे पाटील यांच्याकडनं सुद्धा केला जातोय. एक काळ असा होता की जरांगे पाटलांना कुणीही विरोध करत नव्हतं. म्हणजे जरांगे पाटील हे करायचं म्हटलंय
तर ते झालंच पाहिजे. म्हणजे जरांगे पाटलांचे एवढे भक्त निर्माण झाले होते, एवढे चाहते निर्माण झाले होते की काही लोकांनी त्यांचा चक्क फोटो देव्हाऱ्यामध्ये ठेवलाय, इथपर्यंत त्यांची क्रेज होती. पण दरम्यानच्या काळात जरांगे पाटलांनी अशा चुका केल्यात ज्यामुळे ही सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे. यातली पहिली चूक अशी आहे की जरांगे पाटील हे शिवराळ भाषेचा वापर करतात. लोकशाहीमध्ये प्रत्येकालाच आंदोलन करण्याचा अधिकार आहे, प्रत्येक जण आंदोलन करू शकतो, परंतु ते संविधानाच्या चौकटीत, नियमांच्या चौकटीत असायला पाहिजे. पण गेल्या काही दिवसांपासून जरांगे पाटील हे शासकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ करतायत. त्यामध्ये कलेक्टर असतील, SP असतील, विभागीय आयुक्त असतील, म्हणजे या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना जरांगे पाटील थेट शिव्या देण्याचं जे काय ते व्हिडिओ काही काळापूर्वी व्हायरल झाले होते. आणि याच कारणामुळे जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. जरांगे पाटलांची जी भूमिका आहे, ही जी वृत्ती आहे, हे जे बोलणं आहे ते योग्य नाही असं म्हटलं जाते. जरांगे पाटलांची दुसरी एक जी चूक आहे ती आहे त्यांचा हेकेखोर स्वभाव. विषय असा आहे की आपण आंदोलन करत असू तर प्रत्येक शब्द, प्रत्येक भूमिका ही तावून सुलाखूनच घेतली पाहिजे, त्याचा सारासार विचार केला पाहिजे. पण जरांगे पाटला यांच्या भाषणामधनं किंवा यांच्या वक्तव्यांमधनं असं जाणवते की ते हेकेखोर स्वभावाने प्रत्येकाची जी काही मागणी आहे, प्रत्येकाची जी काही विनंती आहे ते धुडकावून लावत आहेत. जरांगे पाटलांना तुम्ही पाहिलं असेल उपोषणादरम्यान की अनेक लोकांनी पाणी पिण्याची विनंती केली, अनेक अधिकाऱ्यांनी त्यांना सरकारची बाजू ऐकून घेण्याची विनंती केली, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. असे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत की हो रे तिकडे, जा रे तिकडे, मला बोलू नको, तुम्हाला काय करायचं, अशा प्रकारचे जरांगे पाटील बोलतात. आणि याच कारणामुळे गेल्या काही दिवसांपासून जरांगे पाटलांचे सहकारी म्हणजे कोणत्याही काळी जरांगे पाटलांचं नेतृत्व स्वीकारलेले लोक आज जरांगे पाटलांना विरोध करायला लागले. पत्रकार परिषदा घेऊन जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये थेट वेगवेगळे आरोप करायला लागले. जरांगे पाटलांनी हे जे आंदोलन उभं केलंय त्याच्यामध्ये तिसरी चूक जरांगे पाटलांनी अशी केली आहे, ते काही दिवसांपूर्वी मुंबईला गेले होते. आम्ही मुंबईमध्ये ठाण मांडून बसणार, आम्ही मराठा आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्याचबरोबर त्यांनी मराठा समाजाला सुद्धा आवाहन केलं होतं की तुम्ही गोधडी असतील, भांडेकुंडे असतील, अन्न असेल, जेवण असेल, सगळं काही घेऊन चला, आपण परत यायचं नाही, अशा काही स्वरूपाची भूमिका आहे ती जरांगे पाटलांनी घेतली होती. पण त्यांनी नवी मुंबईमध्येच आपलं जे आंदोलन आहे ते स्थगित केलं आणि परत ते अंतरवाली सराटीकडे निघाले. त्यावेळी असा दावा केला होता की सरकारनं आपल्या सगळ्या भूमिका मान्य केल्या आहेत, त्यामुळे मुंबईत जाण्याची गरज नाही, आणि त्यांनी ते आंदोलन मागे घेत परत ते अंतरवाली सराटीमध्ये आले होते. पण इथेच त्यांची जी विश्वासार्हता आहे, त्यांची जी क्रेडिबिलिटी आहे ती थोडीफार कमी झाली आहे. जरांगे पाटलांची रिसेंटली चौथी चूक अशी आहे की ते आता नेमकंच मी परत मुंबईला देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाईल असं म्हणाले होते. एकतर माझं प्रेत तिथं तुम्ही नेऊन टाका किंवा मग मी एकतर मराठा आरक्षण घेतल्याशिवाय सागर बंगला सोडणार नाही असं जरांगे पाटील म्हणाले होते. पण इथं सुद्धा त्यांनी कुठल्या तरी एका छोट्याशा गावामध्ये मुक्काम केला आणि आता परत ते अंतरवाली सराटीमध्ये आलेले आहेत. म्हणजे काय की दोन्ही वेळा त्यांनी मुंबईत जाण्याचं सांगितलं आणि दोन्ही वेळा मुंबईत न जाताच पुन्हा परतले. यावरनं जरांगे पाटलांच्या जी काही आंदोलनाची दिशा आहे ती नेमकी लोकांना समजत नाही, ती स्पष्ट होत नाहीये. म्हणजे मनोज जरांगे पाटील मनात येईल तसंच करतात का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. जरांगे पाटलांची पाचवी चूक आहे ती थोडीशी गंभीर स्वरूपाची आहे, कारण की फडणवीसांवरती टीका करताना जरांगे पाटलांनी जातीचा उल्लेख केलाय. ब्राह्मणी कावा मी चालू देणार नाहीये, ब्राह्मण आहेस तू आणि ब्राह्मण मराठ्यामध्ये आणि ब्राह्मणामध्ये फूट पाडतोयस का, असे वेगवेगळे त्यांनी विधानं केलेत. आणि त्यामुळे सुद्धा जरांगे पाटलांच्या भूमिकेवरती थोडासा प्रश्न उपस्थित केला जातो, त्यांना थोडाफार विरोध केला जातोय. जरांगे पाटलांची सहावी जी चूक आहे ती सर्वांनाच माहिती आहे की जरांगे पाटलांनी अधिकाऱ्यांना, म्हणजे यापूर्वी मी तो उल्लेख केला की त्यांनी अधिकाऱ्यांना आणि म्हणजे महाराष्ट्राच्या सर्वोच्च नेत्याला म्हणजे मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्यांना दोन्हींनी थोड्याशा शिवराळ भाषेमध्ये थोडीफार टीका केली आहे. त्यांना हरामखोर वगैरे असे म्हटले आहेत आणि काही गोष्टी अशा ज्या आपण कॅमेऱ्यावरही सांगू शकत नाही अशा स्वरूपाचे त्यांनी भाष्य केलेले आहे. त्यामुळे सुद्धा जरांगे पाटलांना काही प्रमाणात विरोध होतोय आणि कदाचित याच कारणामुळे फडणवीस असतील किंवा मग एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, त्यांनी जरांगे पाटलांना इशारा दिला की तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहूनच तुम्ही आंदोलन करा, तुम्ही आमच्यावर टीका करताय ती संवैधानिक मार्गाने करा, अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल. आता विषय असा आहे की जरांगे पाटील जरी चुकले असले तरी यामध्ये फडणवीसांना काय मिळालं, तर काही महिन्यांवरती लोकसभेची निवडणूक आलेली आहे. मराठा समाज जो आहे पूर्णपणे मनोज जरांगेंच्या पाठीमागे उभा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 10% आरक्षण देऊन सुद्धा मराठा समाज जर जल्लोष करत नसेल, मराठा समाज जर हे आरक्षण मान्य करत नसेल, तर लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाज आम्हाला मतदान करणार नाही असं कदाचित फडणवीसांना वाटतंय. आणि याच कारणामुळे जरांगे पाटलांचं जे प्रस्थ आहे ते कमी करण्याची गरज आहे ती फडणवीसांना जाणवू लागली आणि कदाचित ह्या सगळ्या घडामोडी घडल्यामुळेच फडणवीस ह्या मोहिमेमध्ये थोडेफार प्रमाणात यशस्वी झालेत असं म्हणावं लागेल.
मनोज जरांगेंनी उभं केलेलं हे मराठा समाजाचं आंदोलन कदाचित सत्ताधाऱ्यांना डोकेदुखी ठरू शकतं, कारण की सध्या 10% आरक्षण देऊन सुद्धा मनोज जरांगे हे समाधानी नाहीत. त्यांना सगळे सोयऱ्यांची जी अधिसूचना आहे त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. पण कदाचित ही अधिसूचना लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करणं शक्य नाहीये, कारण की लाखो हरकती आलेल्या त्या अधिसूचनेसंदर्भात. त्यामुळे कुठेतरी नियमाच्या बाबतीमध्ये सरकार थोडंसं कमी पडतंय आणि याच कारणामुळे जरांगे पाटलांचे जे आंदोलन आहे त्याची जी आहे तीव्रता ती कमी करण्याची गरज सत्ताधाऱ्यांना भासलेली आहे आणि याच सगळ्या कारणांमुळे जरांगे पाटलांवरती कदाचित अशा स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले असावे. त्यामुळे आगामी काळात सरकारची भूमिका काय असेल, विरोधकांची भूमिका काय असेल आणि त्याही उपर मनोज जरांगे नेमकं काय भूमिका घेतील मराठा आरक्षणासंदर्भात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू